मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होते। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला आढावा देत आहेत। गणेश, नेमकी आत्ताची अपडेट काय आहे? बैठक केव्हा होते आणि काय निर्णय व्हायची शक्यता आहे? नक्कीच अवघ्या काही वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल आणि याच बैठकीमध्ये आहे तो अंतिम निर्णय आहे तो होण्याची शक्यता आहे। कारण की ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेट कशा पद्धतीने वापरण्यात येईल या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती चर्चा येणार आहे। जर हैदराबाद गॅझेट वापरायचं असेल तर या अगोदरच्या कोर्टाच्या निर्णय आहेत यांना कशा पद्धतीने त्यासाठी सामोरं जायचं या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती ही चर्चा होताना पाहायला मिळते। प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांची ही प्रमुख भूमिका आहे की हैदराबाद गॅझेट आहे तेच वापरण्यात यावं आणि त्यानंतर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि याच पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती होताना पाहायला मिळते। जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र न येता जर हैदराबाद गॅझेटचा वापर करून जर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर त्यासाठी गाव पातळीवर आहे ती एक समिती आहे ती स्थापन करण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि ही समिती आहे ती ज्या पद्धतीने नातेवाईक असतात त्यांचं एखादं ॲफिडेव्हिट घेऊन आहे ते कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने देता येईल या सगळ्या बाबींवर आहे ती आजची चर्चा होईल आणि या सगळ्या संदर्भातला एक मसुदा आहे तो तयार केला जाणार आहे आणि हा मसुदा आहे तो मनोज जरांगे पाटील यांना देखील दाखवला जाईल आणि त्यानंतरून शासनाच्या वतीने आहे या सगळ्या संदर्भातला GR आहे त्या काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद गणेश सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।